नमस्कार. लाईफ विथ मोहिनी AI मध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत. 10व्या अध्यायात आपण पाहिले की कारंजा नगरीत श्री नृसिंह सरस्वतीचा जन्म झाला आणि अवघ्या 7व्या वर्षी त्यांनी वेदांचे ज्ञान प्रकट केले. आज आपण 11व्या अध्यायात प्रवेश करत आहोत. आपले घरदार सोडून श्री गुरु काशीला का गेले? त्यांनी संन्यास कुणाकडून घेतला आणि एका खऱ्या संन्याशाचे धर्म काय असतात हे आज आपण या भागातून जाणून घेणार आहोत. मातेचा आशीर्वाद घेऊन श्री गुरु घराच्या बाहेर पडले. त्यांचे वय अवघे 8 वर्षाचे होते, पण त्यांचे ज्ञान आणि वैराग्य एखाद्या ऋषीसारखे होते. पायी चालत ते वाराणसी म्हणजे काशी नगरीत पोचले. काशी हे शिवस्वरूप मानले जाते आणि संन्यासांसाठी हे सर्वात पवित्र स्थान आहे. तिथे गेल्यावर त्यांनी गंगेत स्नान केले आणि मणिकर्णिका घाटावर ध्यान बसवले. काशीत त्या काळी श्रीकृष्ण सरस्वती नावाचे एक अत्यंत वृद्ध आणि सिद्ध संन्यासी राहत होते. ते साक्षात शंकराचा अवतार मानले जात. तेव्हा त्यांनी या तरुण बालकाला पाहिले. तेव्हा त्यांना समजले की हा कोणी साधा मुलगा नसून साक्षात भगवंताचा अवतार आहे. लोकांच्या दृष्टीने गुरुपरंपरा पाळण्यासाठी श्री गुरूंनी कृष्ण सरस्वतीकडे संन्यास दीक्षेची विनंती केली. कृष्ण सरस्वतींनी त्यांना श्री नृसिंह सरस्वती असे नाव दिले. अशा प्रकारे जगाला गुरु-शिष्य नात्याचा आदर्श घालून देण्यासाठी साक्षात परमेश्वराने गुरु केले. संन्यास घेतल्यावर श्री गुरूंनी संन्यासाचे कठोर धर्म पाळले. सिद्धमुनी सांगतात की संन्याशाने एका ठिकाणी फार काळ राहू नये. तो अग्नी आणि संपत्तीपासून दूर असावा आणि त्याचे चित्त सदैव ब्रह्मामध्ये लीन असावे. श्री गुरूंनी काशीत अनेक विद्वानांना पराभूत केले, पण ते अहंकाराने नाही तर सत्याचा मार्ग दाखवण्यासाठी त्यांच्या ज्ञानाचा प्रकाश सर्वत्र पसरू लागला आणि हजारो लोक त्यांचे शिष्य बनले. काशीत काही काळ राहून भक्तांचा उद्धार केल्यावर श्री गुरूंनी पुन्हा तीर्थयात्रेसाठी निघण्याचे ठरवले. त्यांनी आपल्या शिष्यांना सोबत घेतले आणि ते पुन्हा दक्षिणेकडे निघाले. वाटेत त्यांनी अनेक तीर्थक्षेत्रांचा महिमा सांगितला. हा अध्याय आपल्याला शिकवतो की ज्ञान कितीही असले तरी शिस्त आणि परंपरेचे पालन करणे आवश्यक असते. मित्रांनो, हा होता 11वा अध्याय. श्री गुरूंची ही संन्यास यात्रा आपल्याला वैराग्याची शिकवण देते. पुढील अध्यायात आपण पाहणार आहोत श्री गुरूंचे पुन्हा आपल्या गावी कारंजा येणे आणि त्यांच्या आईवडिलांशी झालेली भेट. हा भाग चुकू नका. जर तुम्हाला लाईफ विथ मोहिनी AI ची मालिका आवडत असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. कमेंट्समध्ये लिहा. स्वामी नृसिंह सरस्वती महाराज की जय. धन्यवाद.